धनंजय मुंडे यांचं सगळं कामकाज मंत्रिपदाच्या काळातलं वाल्मिक कराडच सांभाळत होते. वाल्मिक कराड त्यांच्या सावलीसारखे त्यांचा उजवा हात म्हणून काम करणारे आहेत. अनेक मालमत्ता दोघांच्या संयुक्तरित्या आहेत. मी तर म्हणेन जी घटना मस्साजोगची घडली 9 डिसेंबरला, त्याच्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होते त्यांनी याच कामात लक्ष दिलं. बऱ्याच मालमत्ता त्या भागातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगळ्या नावात ट्रान्सफर करण्यात आल्या आणि म्हणून देशमुखांच्या कुटुंबियांनी तपासाविषयी प्रश्नचिन्ह व्यक्त केलेला आहे. वाल्मिक कराडांचा तर प्रत्यक्ष संबंध दिसतो. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचा तर प्रत्यक्ष संबंध आहेच आहे. आणि असं असताना आम्ही मागच्या 1.5-2 महिन्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा दिला पाहिजे. धनंजय मुंडे भूमिका घेतोय. सत्ताधारी पक्षाचे लोक अजूनही पुरावा मागतात. कोणते पुरावे याच्यात असले पाहिजे? एकीकडे शिवाजीराव निलंगेकरांनी मुलीच्यासाठी एक फोन केला म्हणून 1 मार्क वाढला अशा प्रकारचा आरोप असताना, अब्दुल रहमान अंतुल यांनी सिमेंटच्या प्रकरणात आरोप असताना अशा लोकांनी राजीनामे दिले होते. इकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत आहे दररोज सावलीसारखे. प्रत्यक्ष सगळे व्हिडिओज आहे, सीसीटीव्ही आहे, सगळ्या गोष्टी असताना सरकार निर्लज्जपणे धनंजय मुंडेंना आजही सरकारमध्ये ठेवतंय. त्याच्यामध्ये ज्याचा मिरचीशी संबंध असा आरोप होता, प्रफुल्ल पटेल प्रत्यक्षात देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन म्हटले की जो कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ लोग मिर्ची से व्यापार करते, असा आरोप असणारे व्यक्ती पण धनंजय मुंडेची बाजू घेतात. पण ते राज्य सरकार, मग भले राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांनी नैतिकदृष्ट्या ताबडतोब धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाविषयी बीड असो किंवा महाराष्ट्रातील जनतेचा रोष आहे. ठिकठिकाणी मोर्चे निघतात. या पुण्यालाही मोर्चा निघाला होता, परवा मुंबईलाही मोर्चा निघाला, संभाजीनगरला मोर्चा निघाला, बीडला निघाला, धाराशिवला निघाला. ठिकठिकाणी मोर्चे हीच भूमिका व्यक्त करत असताना सरकारला कोणते पुरावे पाहिजे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एक आहेत? हा माझा सरकारलाच प्रश्न आहे. दबाव निर्माण करण्यात विरोधी पक्ष पुढे तुम्ही पडतोय का? कारण इतके तुम्ही सांगते इतके सर्व पुरावे आहेत तरी अजून दाद देण्यासाठी विरोधी पक्ष पुढे कुचकामी ठरतो का? विरोधी पक्ष कुचकामी ठरत नाही. विरोधी पक्षांनीच हा आवाज उठवलेला आहे. तर यांनी असे अनेक खून पचवलेले याच्या आधी. विरोधी पक्षांनी या प्रश्नात घुसले. पहिल्या दिवशीपासून मी मराठवाड्यातला आहे. मी तिथं प्रत्यक्ष गेलो. घटना घडल्यानंतर ताबडतोब 2ऱ्या-3ऱ्या दिवशी नातेवाईकांशी भेटलो. त्यांनी जी सांगितली त्याचा तपास केला आमच्या पद्धतीनं, कार्यकर्त्यांची यंत्रणेच्या माध्यमातून. विधिमंडळात आवाज उठवला. ठिकठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालो. सरकार दरबारात पत्रव्यवहार केला. आता विरोधी पक्षांनी याच्यावरती काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. गळा धरून तर राजीनामा लिहून नाही घेता येत ना कोणाचा. हे तर काम सरकारचं आहे. काही डॉक्युमेंट्स ते डॉक्युमेंट जर निवडणूक आयोगाने दिलं तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद नाही तर त्यांची आमदारकी पण रद्द होऊ शकते असं स्टेटमेंट आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट. मला राजकारणाशी घेणं देणं नाही, पण संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांचा जसा संबंध तसा धनंजय मुंडे यांचा संबंध आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. बाकी त्यांचे काय कागदपत्र असतील, त्यांची निवडणूक रद्द होईल न होईल मला माहिती नाही. ती व्हावी न व्हावी याच्याशी मला देणं घेणं नाही. परंतु राज्याच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना ठेवता कामा नये ही भूमिका आमची आहे. बीड जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात की तिथले पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते वाल्मिक कराडाशी संबंधित आहेत. मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करणार आहेत की पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्यातला बदली करा. तर धनंजय मुंडेंच्या पोलिसांशी संबंध असल्यामुळे तपास योग्यरीतीने होत नाही असं तुम्हाला वाटतं? हे पहा, बीड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा असून नसल्यासारखी आहे. बीड जिल्ह्यामध्ये साधा कॉन्स्टेबलही मुक्तपणे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये साधा तहसीलदारही त्याच्या मनाने काम करू शकत नाही अशी स्थिती आहे. आता पुन्हा बीड बदनाम करतात असं म्हटलं जाईल, परंतु ही सत्यता आहे. आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारे मुक्त हस्त काम करण्याचं अधिकार नाही. नाहीतर यांच्यावर सुद्धा दादागिरी केली जाते, यांना सुद्धा मारहाण केली जाते, यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ब्लॅकमेलिंग केलं जातं. आणि म्हणून अधिकारी सुद्धा तिथं काम करायला तयार नाही. आणि म्हणून यांचेच बगलबच्चे बरेचसे तिथं काम करतात आणि मग ते जसं म्हणतील तसं ते वागतात. हे स्पष्ट झालेलं आहे. देशमुखाची हत्या ज्या लोकांनी केली त्यांच्याबरोबर पोलीस बसले उठले, सगळं हॉटेलमध्ये चित्र तुमच्या समोर आहे. पोलीस स्टेशनमध्ये 4 तास गुन्हा नोंद नाही झाला हे सगळं समोर आहे.
नंतरही तपास यंत्रणेमध्ये पोलिसांनी त्या संतोष देशमुखच्या भावाला धमक्या दिल्या हे सगळं समोर आहे. अधिकारी त्यातले अर्धे त्यांच्याशी संबंधित हे सगळं समोर आहे. याचाच अर्थ सरकारी तपासाचं नाटक करतं का? याचाच अर्थ सरकारला धनंजय मुंडेंना पाठीशी घालायचंय का? याचाच अर्थ या खुनाशी सरकारला काही घेणं देणं नाही अशा प्रकारची स्थिती आहे. रवी राणांनी एक मोठं विधान केलं होतं की उद्धव ठाकरे हे फडणवीसांसोबत काहीतरी छुपी रणनीती करतात आणि संजय राऊतांना कधीही मोठा धक्का बसू शकतो आणि उद्धव ठाकरे हे फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारतात. रवी राणांना हेच सांगू इच्छितो मी की उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना जे करायचं ते उघड ओपन करतील. तुमच्यासारखं गुपचूप एका दाराने एका पक्षाचं राहायचं, आपली पत्नी दुसऱ्या पक्षात, आपण वेगळ्या पक्षात, भाजपकडून मंत्रिपद मागायचं, असं गुप्त छुप काम शिवसेना करत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या दिवशी जे करायचं ते खुलं करतात आणि शिवसेना तसं खुल्या पद्धतीने करतात. असं छुप्या पद्धतीने शिवसेना कधीच काही करणार नाही. कराडच्या नावावर पुण्यात आणि बाकीच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता मिळून आली, पण त्या मालमत्तेची चौकशी केली जात नाहीये. सीआयडीच्या चौकशीत पण अनेक मालमत्ता जमिनी खरेदी केल्याचं पण समोर आलेलं आहे, पण त्या संदर्भात अजून पुढं काय होतं याच्यात ईडी काय करते हा माझा प्रश्न आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसाला 50,000 लाखभर रुपये बँकेत भरायचे आणि काढायचे तर अडचण आहे. तुम्हालाही अडचण येत असतील. आणि एकीकडं वाल्मिक कराडांचे एवढे कोट्यवधी रुपयाचे व्यवहार आहेत. ईडी झोपलेली आहे का? इन्कम टॅक्स झोपलेला आहे का? सामान्य माणसाला 50,000 रुपये बँकेत काढले, 1,00,000 2,00,000 टाकले तर दुसऱ्या दिवशी नोटीस येते. तुम्ही करा एखाद्या दिवशी, आपोआप नोटीस येते.